उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अविश्वास ठराव आणणार नसल्याचं आता विरोधकांनी स्पष्ट केलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजप तसंच शिवसेना यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। मुंबई महापालिकेच्या शर्यतीतनं माघार घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेची पारदर्शक फसवणूक केली आहे अशी टीका विरोधकांनी केली। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या नावाखाली शिवसेना फक्त राजकारण करते असं विखे पाटील म्हणाले। निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगलेल्या वाग्युद्धावरनं धनंजय मुंडेंनी भाजप आणि शिवसेनेला त्यांच्या खास शैलीत टोला हाणला। दरम्यान अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावरही विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप तसंच शिवसेनेवर हल्लाबोल नेमका कसा केलाय बघूया। काल महापौराच्या निवडणुकीवरून जे नाट्य घडलं त्यातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा खरा चेहरा आज महाराष्ट्रासमोर आलेला आहे। निवडणुकीच्या काळात कौरव कोण पांडव कोण याची खूप चर्चा झाली। ज्या पद्धतीने कौरवांनी आपले राज्य टिकवण्याकरता कुनीतीचा वापर केला, अधर्माचा वापर केला, त्याच पद्धतीचं सध्याचं भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं राजकारण सुरू आहे। आणि त्यामुळे हे दोघंही कौरवच आहेत याची आता प्रचिती महाराष्ट्राला आलेली आहे। आता जी तुम्ही तथाकथित पहारेकऱ्याची भूमिका करायची म्हणताय, तर निवडणुकीचे निकाल लागल्यापासून तुमचे जे 8-9 नेते, मुंबईतले सोकाल भाजपचे नेते आमचाच महापौर होणार असे जे वल्गना करत होते, त्यावेळी मला असं वाटतं की मला मुख्यमंत्री महोदयांना विचारायचं आहे की पहारेकऱ्याचा कौल तुम्हाला जनतेने दिलाय तोपर्यंत तुमच्या लोकांना समजलं नव्हतं का? एका बाजूला महापौर आमचाच होण्याच्या घोषणा, अशा आविर्भावात तुम्ही लोक घोषणा बोलायचे, म्हणजे हा फक्त मला वाटतं जनतेला मूर्ख बनवण्याचा उद्योग सुरू आहे। त्यामुळे आता पुढच्या महिना एप्रिलमध्ये आपण एप्रिल फुल करतोय, पण भाजप सेनेच्या लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेला मला वाटतं मार्चमध्येच लोकांनी एप्रिल फुल केलंय असं म्हटलं हरकत नाही। खरं म्हणजे राजीनामा देण्याचे नाटक त्यांनी केलं। खरं मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुमचे राजीनामे कुठं आहे? मुंबईचा महापौरपद मिळवण्याकरता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं नाटक करायचं, त्यासाठी राजीनामा देण्याची नौटंकी करायची। मला तर त्यांना सांगितलं पाहिजे की तुमची आता नौटंकी नाही, पण राज्याच्या शेतकऱ्याशी केलेला तुम्ही विश्वासघात आहे। निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याची तुम्ही जी काही मागणी केली होती, त्या मुंबईचा महापौर मिळाल्याबरोबर या सगळ्या तुमच्या मागणीला तुम्ही तिलांजली दिली आणि शेतकऱ्याची जी काही फसवणूक तुम्ही केलेली याची निश्चितपणे राज्याच्या जनतेनं आपल्या या संधी साधूपणाची नोंद घेतलेली आहे असं मला त्यांना या निमित्तानं सांगायचं आहे। एकीकडे काँग्रेसने अशा प्रकारे टीका केली आहे, तर दुसरीकडे अविश्वास ठराव मांडणार नाही असं स्पष्ट करताना राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे काय म्हणालेत बघूया। नाही, मी आपल्याला अगोदरच म्हणलं की सरकारवर आता ही वेळ आली आहे की त्यांनी विश्वास व्यक्त करावा। कारण मधल्या काळामध्ये शिवसेनेने 10 वेळेस सरकारला नोटिसा दिल्या आणि शिवसेना ही म्हणत होती की ही नोटीसवर सरकार आहे, नोटीस पिरियड आहे, व्हेंटिलेटरवर आहे, वेगवेगळे तसे गोष्टी समोर येत होत्या। आज आमचं असं म्हणणं आहे की सरकारनेच या ठिकाणी विश्वास व्यक्त करावं। सरकारचा जर विश्वास आहे, आमचा प्रस्ताव आणायचा काही संबंध नाही, कारण आमची जी संख्या आहे ती प्रस्ताव आणण्यासाठी अनुमती देत नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्याला या अधिवेशनामध्ये विचारायचं आहे आणि ते आम्ही सगळे मिळून विचारणार आहोत। डू यू रिमेंबर शिवसेनेमुळे 25 वर्ष मुंबई सडली।
डू यू रिमेंबर भाजपची अवकात दाखवून देऊ. मुंबईकरांचे जीवन शिवसेनेने चढवले. डू यू रिमेंबर भगवा हातात घेऊन हप्ता वसुली होत आहे. रावणाची लंका जाळायची आहे. खंडणीखोरांना मते देऊ नका. 20 वर्षात मुंबईचे पटण्यात रूपांतर झाले. मुंबई पालिकेतील घोटाळ्यांचा शिवसेना जबाबदार. 7 वर्षापासून मुंबई महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण झाले नाही. शिवसेना ही स्वार्थी सेना. नाले सफाई आणि रस्त्याच्या घोटाळ्यात शिवसेना जबाबदार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने केलेले हे शिवसेनेवर आरोप आहेत. त्या बाबतीत आम्ही नक्कीच डू यू रिमेंबर मुख्यमंत्री महोदय म्हणून या अधिवेशनात त्यांना विचारणार आहोत.